मनुष्य म्हणला की त्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आलं. वास्तविक पाहता असं म्हणणारी जी एक पिढी आहे, त्या पिढीनं आपलं जीवन कुठेतरी उथळ जगायला सुरुवात केलेली आहे. जीवनाचा गाभा जो आहे तो गाभा आनंद आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर सुख आणि दुःख आहे. सुख म्हणजे आम्ही ज्याची अपेक्षा करतो आणि दुःख म्हणजे आम्हाला जे नको आहे. आमचं अज्ञान आम्हाला एखाद्या गोष्टीपासून सुख मिळवून देतं आणि एखाद्या गोष्टीपासून दुःख मिळवून देतं. हा आमच्या मनाचा खेळ, शरीराचा नाही आहे. दुःख या जगामध्ये आहे, हो आहे, परंतु ते शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आहे. मन दुखलं ते तुम्ही दाखवू शकत नाही, परंतु तुमच्या चेहऱ्यावरून ते दिसतं. मुळात मन हाच एक धर्म आहे, परंतु आम्ही त्याला वास्तव समजतो. आधी तयार केलं मन, नंतर ते दुखलं. तुम्हाला जर कळलं की हे भ्रम आहे, दुखायचा काही प्रश्न आहे का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात मीच निर्माण करतो, मीच संपवतो. आम्हाला हेच कळत नाही. मी म्हणजे ऊर्जा आणि आमच्या सर्वांमध्ये ऊर्जा रूपाने आपण जिवंत आहोत, म्हणजे आम्ही सगळे एकच आहोत. त्या ऊर्जेने परिधान केलेलं वस्त्र म्हणजे शरीर आहे. मग दुःख शरीराला आहे, ऊर्जेला नाही आहे. मग दुःख या जगात आहे पण नाही पण हे तुमच्यावर डिपेंड करतं. आम्ही कसे आहोत, आमच्या गरजा काय आहे, आमचं जीवन काय आहे याची कल्पना नसल्यामुळे याचा शोध आम्ही सतत दुसऱ्याच्या नजरेतून घेत असतो. दुसऱ्याच्या वागण्यातून, दुसऱ्याच्या आपल्याबरोबरच्या व्यवहारातून आपण स्वतःचं आकलन करतो आणि इतरांना आपण आपल्या जीवनाचा आरसा बनवलं म्हणून तुम्ही दुःखी होत आहे. सद्गुरू काय सांगतात की तुम्ही दुःखी किंवा सुखी होणंच मुळात चुकीचं आहे. हे तुमचा भ्रम आहे. ज्याला सुख होतं, ज्याला दुःख होतं ते मन आहे, ते मनच मुळात भ्रम आहे. ज्याला तुम्ही खुश करू राहिले, जे तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व बनवलं, हे सगळं आपल्या कल्पनेतून साकार झालेलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण त्यांना ह्याच्याकरता म्हणावं लागलं, कारण तुम्ही तसं मनाच्या चंगुलमधून सुटतच नाही ना. मग कमीत कमी तिथे प्रसन्न करून त्याचा विषय तरी संपवा. मग सुख आणि दुःखाच्या पलीकडे मी तुम्हाला सांगितलं की खोलवर जा, तिथं काय आनंद आहे. आणि तुमचा जो स्वभाव आहे, माणसाच्या चैतन्याचा जो स्वभाव आहे तो सत्य, चित्त, आनंद आहे. एका शब्दात उत्तर सांगितलेलं आहे. ईश्वर कसा आहे? सच्चिदानंद आहे. ईश्वर कसा आहे? अनंत आहे. तो ईश्वर तुमच्या माझ्यामध्ये आहे आणि तोच आम्ही आहोत, त्याचा अंश आम्ही आहोत आणि आम्हाला पूर्ण व्हायचं आहे. मग आम्ही आनंदाच्या दिशेने गेलं पाहिजे की सुख दुःखाच्या मागे, हा प्रश्न आहे. मग तुम्हाला आनंद जर मिळवायचा असेल तर तुम्हाला कर्मात रमलं पाहिजे, फळात नाही. सद्गुरू काय म्हणता, तुम्ही दुःखी होता कारण तुम्ही काहीतरी अपेक्षा करताय. दुःखाचं जे मूळ आहे ते उपटायचं असेल तर अपेक्षा उपटा. लाभाविन प्रीती करा. लाभाविन जर प्रेम केलं तर तुमचा प्रेमभंग कधीच होणार नाही. आज आम्ही अहंकाराच्या स्तरावर जगतो म्हणून आम्हाला दुःख होतं आणि मग आमचा अहंकार जो पोषित करेल तो आम्हाला आवडतो आणि आमचा अहंकार जो कमकुवत करायचा प्रयत्न करतो, डिवचण्याचा प्रयत्न करतो, तो आम्हाला आवडत नाही. खरं वास्तविक पाहता तुमचा अहंकार जो डिवचतो, तुमचा अहंकार जो मातीमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो, तोच तुमचा मित्र आहे. आपल्याला अस्तित्व आपलं कळत नाही, आपण काय आहोत. म्हणून आपण नेहमी स्वतःबद्दल आत्मचिंतन केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर आणि मनापासून काय बनवलं पाहिजे? अंतर बनवलं पाहिजे. शरीर काय म्हणते ऐका, मन काय बोलते तेही ऐका आणि सरासार विचार करा. तेव्हा आवड निवड हे आमच्या मनाचं एक काय आहे? भ्रम आहे. आता भ्रम आहे, भ्रम घालवायला काय करावं लागेल? ज्ञान मिळवावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. अनुभवातूनच ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानातून भ्रम आणि अज्ञान दूर होतं. म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही जर आज दुःखी होत असाल, तुम्हाला कोणीतरी जर दुःख देत असेल, न आवडणारी लोक तुम्हाला दुःख देत असतील, तर त्याचं कारण ते तुम्ही आहात, तो नाही. कारण तुम्ही त्याला काय केलेलं आहे? तशी संधी दिलेली. मुद्दा असा आहे की आपल्याला जीवनामध्ये जर आनंद हवा असेल तर तो ह्या सुख आणि दुःखाच्या पलीकडे, मग तुम्हाला मनाच्या पलीकडे जावं लागेल, विचारांच्या, कल्पनांच्या, चिंतांच्या पलीकडे. त्या चिंता विचार आपले नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवा. पण तुम्ही त्याचीच जर एकरूप झाले तर मग तुम्हाला सगळा त्रास होणार आहे. सर्वात मोठं दुःख काय? मृत्यू. ज्याला मृत्यू कळला त्याला जीवन कळलं. शरीर आणि मनापासून अंतर निर्माण होणं, कामना आणि वासना यातून मुक्त होणं म्हणजे मुक्ती आहे. ज्याची अशी मुक्ती झाली त्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. मित्रहो, मनुष्य म्हणला की त्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आलं. वास्तविक पाहता असं म्हणणारी जी एक पिढी आहे, त्या पिढीनं आपलं जीवन कुठेतरी उथळ जगायला सुरुवात केलेली. ज्यांनी जीवनाचा गाभा शोधलेला आहे,
जसं नारळाच्या वर आपण जर एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये जर नारळ दिला तो तो फेकून दे. त्यामुळे काय याच्यामध्ये याची काय वरची काय धागे खायचे का कापडून? हा, तो फेकून दे. अगदी तुमच्याकडे जर तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा हत्यार नाहीये आणि तुमच्याकडे न सोडलेला नारळ आहे, तुम्ही किती जरी आपटला तरी तो फुटणार नाही. म्हणजे नारळाचा फायदा तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्ही त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचू शकता. आमची अवस्था त्या लहान मुलांसारखी आहे. आमच्याकडे सुंदर असं जीवन आहे पण त्याच्या गाभ्यापर्यंत आम्ही पोहोचत नाही. आम्ही त्याच्या बाह्य पृष्ठभागावरच जीवन जगतो. बाह्य पृष्ठभाग नावाचं म्हणजे शरीर आणि मन थोडे मध्ये गेले तुम्ही. जी वरची साल आहे, हिरव्या रंगाची सगळी साल आहे, ती काय शरीर आहे आणि त्याच्या मध्ये आतमध्ये जी करवंटी आहे ते मन आहे. जोपर्यंत ते खोबरं जे आहे, अंतःकरण जे आहे, जोपर्यंत याला लिप्त आहे, याला चिकटलेलं आहे, तोपर्यंत दुःख आहे. तादात्म्य असा शब्द आहे. तादात्म्य म्हणजे काय? तादात्म्य म्हणजे या दोघांनी एकमेकाला भेटणं आणि एक जीव होणं. आता हे तादात्म्य पाहूया. जेव्हा एखादा रंग पाण्यामध्ये मिसळतो आणि तो पूर्णपणे एकरूप होऊन जातो त्याला तादात्म्य असं म्हणतात. जेव्हा दोन जीवांची मनं एकरूप होतात त्याला तादात्म्य असं म्हणतात. त्यांचं आत्म्य एकमेकाला संपर्कात आलं, त्यांची ऊर्जा एकमेकाच्या संपर्कात आली तर ऊर्जेची देवाणघेवाण होणार. जर तुम्ही दोन टाक्या जर नळाने जर एकमेकाला जोडल्या तर दोघांच्या पाण्यांची काय होणार? देवाणघेवाण. ज्याच्यामध्ये जास्त पाणी ते कमी टाकीमध्ये जाणार. मग ते चांगलं असेल तर चांगलं जाईल, गढूळ असेल तर गढूळ जाईल. म्हणजे जीवनाचा गाभा जो आहे तो गाभा आनंद आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर सुख आणि दुःख आहे. सुख म्हणजे आम्ही ज्याची अपेक्षा करतो आणि दुःख म्हणजे आम्हाला जे नको आहे. एखादा हमाल जर असेल तर त्याला सुट्टीच्या दिवशी सुद्धा शारीरिक मेहनत करावीशी वाटते. त्याला असं सुस्त बसून नाही आवडत, तो काहीतरी करणार. एखादा बुद्धिवादी असेल तर तो कामाच्या दिवशी तो वापरतोच बुद्धीचा वापर. पण ज्या वेळेस तो, तुम्ही उदाहरण तुम्हाला मी सांगतो, वकील आहे एखादा, तो आपल्या घरामध्ये पण वकिलीच करत राहतो. कुठे वकिली जर करायला नाही भेटली, सगळ्यात जास्त त्रास वकिलांचा रिटायर झाल्यावर होतो. बस तो वकिलांचाच होतो असं नाही, मास्तरांचा पण होतो. घरी बायकोला पण मास्तर की शिकवत राहतो की जीवनामध्ये ज्या प्रकारच्या कार्यामध्ये आम्ही जातो त्या कार्याची जी वृत्ती आहे ती आमच्यामध्ये उतरते. खरं तर कार्य वेगळं आहे, तुम्ही वेगळे आहे. एखादा जर इन्स्पेक्टर असेल तर घरी भावांबरोबर बी तसा जोरबाबात वागतो तो. ते म्हणतात जाऊ दे साहेब. तुमची जी वृत्ती आहे ती वृत्ती, बाह्य वृत्ती जेव्हा अंतरंगात उतरते तेव्हा विकृती तयार होते. आणि मग ती जी विकृती आहे, ती जी सवय आहे, ती सवय तुमच्यासाठी सुखाचा अनुभव देते. तुम्हाला तुमच्या सवयीप्रमाणे जर वागू दिलं, तुम्हाला ज्या गोष्टी खाण्याची सवय लागलेली आहे. आता एखादा व्हेजिटेरियन असेल तर त्याला शाकाहार आवडतो, तो नॉन व्हेज हॉटेल बघून माकड तोंड करतो, दुःख होतं त्याला. एखादा मांसाहारी असेल तर त्याला शाकाहारी हॉटेल बघून तो वाकड तोंड करतो. पण ते काय हे पंचायत खाऊन अशी सुस्ती आली पाहिजे. घटना एकच आहे, क्रिया एकच आहे, पण दोघांचे व्ह्यू वेगळे. एखाद्याला डायबिटीज झालेला आहे आणि त्याला कारला अजिबात आवडत नाही. डॉक्टर म्हटले तू जर कारल्याची भाजी नाही खाल्ली तर तुझा एक एक अवयव डॅमेज होईल, शेवटी तू डॅमेज होईल. तो म्हणतो साहेब कधीपासून खाऊ? ज्यावेळेस त्याला कारलं खाल्ल्यानंतर ज्यावेळेस त्याला त्या साखरेपासून सुटका मिळते, बरं वाटतं, तो कारल्याच्या प्रेमात पडतो आणि त्याला कारलं सुख देऊ लागतं. तेच कारलं जर शिजवलं चुकून तर बायकोवर भांडायचं. हां,
मूर्ख बाई, तुला कळत नाही या कारल्यात काय आहे का? नुसतं करू ते कशाला राहत असतीस? म्हणजे आमचं अज्ञान आम्हाला एखाद्या गोष्टीपासून सुख मिळवून देतं आणि एखाद्या गोष्टीपासून दुःख मिळवून देतं. हा आमच्या मनाचा खेळ, शरीराचा नाही आहे. शरीर कुठलाही खेळ खेळत नाही. शरीर अत्यंत प्रामाणिक आहे. पण मन जे आहे ते त्याच्यावर खेळ करतं, खेळ मानतं आणि त्या खेळाचे आम्ही बळी आहोत. मग दुःख या जगामध्ये आहे, हो आहे, परंतु ते शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आहे. दुःख नाहीये असं म्हणणं चुकीचं होईल. म्हणजे हजारो लोक, लाखो लोक हे दुःखाने पीडित आहे. ते का आहेत? त्याचं कारण आहे कारण ते शरीराच्या आणि मनाच्या स्तरावरती ते जे नारळाची वरची साल आहे आणि जी करवंती आहे तिला जोपर्यंत खोबरं चिकटलेलं आहे तोपर्यंत वरून जर आघात केला सरळ त्या खोबऱ्यावर आघात होतो. पण जेव्हा ते खोबरं सुकतं तेव्हा ते त्या करवंटीपासून वेगळं होतं. तुम्ही वरून किती हातोडे मारा, मधल्या खोबऱ्याला धक्काच लागत नाही. याचा अर्थ अंतर तयार करणं. तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये अंतर. आज तुम्ही कपडे घातलेत म्हणजे घालू नये असं माझं काही मत नाही, परंतु त्या कपड्याच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या कपड्यामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये काय आहे? अंतर आहे. म्हणून ते तुम्ही सहज काढता आणि सहज घालता. जरी मळाले किंवा खराब झाले, त्याच्यावरती रंग उडाला, फाटले, तरी तुम्हाला फारशा काही वेदना होत नाही. थोड्या खिशाला वेदना होतात, बाकी दुसरं तुम्हाला काही होत नाही. जसे हे शरीरापासून कपडे तुमच्या अंतरावर आहे तसं तुमच्यापासून तुमचं शरीर आणि मन अंतरावर जर असेल. एखाद्याने तुमचं लोक म्हणतात माझं मन दुखवलं, दाखव कुठं खड्डा पडला, दाखव कुठे जखम झाली, एक्सरे काढू आपण त्याचा. मन दुखलं ते तुम्ही दाखवू शकत नाही, परंतु तुमच्या चेहऱ्यावरून ते दिसतं. मुळात मन हाच एक धुरम आहे. मला सांगा, कधी कधी आपल्याला भास होतात, समोर रस्सी पडलेली असते आणि आपल्याला साप दिसतो आणि आपण दचकतो. हे खरं आहे? तो काय आपला भ्रम आहे. काय? भ्रम आहे. मग तुम्हाला जर असे भ्रम व्हायला लागले तर तुमचं जीवन अवघड होऊन जाईल. तसं मन जे आहे ते आहे, परंतु ते काय आहे? आम्ही तयार केलेलं आहे. जसं मी नेहमी सांगत असतो, लहान मुलांसाठी आपण एक बागुलबुवा तयार केलेला आहे. आई बाळाला म्हणते झोप नाही तर बागुलबुवा येईल. तुम्हाला काय म्हटले असेल तुमची आई? हॅलो, एवढा डायलॉग वापरल्याशिवाय तुम्ही मोठे झालेलेच नाही. कमीत कमी 100, 200, 1000 वेळा तरी तुम्ही तो ऐकलेलाच असं आहे. आता आत्ताच्या स्त्रिया काय म्हणतात मला माहित नाही. हां, बरोबर आहे की नाही? तर हा बागुलबुवा कुठे आहे? तुम्ही सांगू शकता का त्याचा पत्ता वगैरे? हां? हॅलो? नाही सांगू शकत. का? कारण तो आम्ही तयार केला. काल्पनिक गोष्ट आहे. तसं मन हे काल्पनिक गोष्ट आहे, परंतु आम्ही त्याला वास्तव समजतो. आधी तयार केलं मन, नंतर ते दुखलं. तुम्हाला जर कळलं की हे भ्रम आहे, दुखायचा काही प्रश्न आहे का? नाही. तुम्ही एक विचार तयार केलेला आहे. काय? मी एक सज्जन माणूस आहे. मी एक इमानदार माणूस आहे. मी कधी खोटं बोलत नाही सर. मी माझ्या कष्टाचंच खातो. आपण कधी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत नाही. मी आपला साधा भोळा सरळ असा सज्जन माणूस आहे आणि कोणी तुमच्यावर ज्यावेळेस आरोप करतं, तू खोटारडा आहेस, तेव्हा धक्का होतो. पण तुम्ही अगोदर काहीतरी बनवून ठेवलं, मग त्याला काय लागतो? धक्का लागतो. हे दुःख आहे. म्हणजे आमचं दुःख सुद्धा काय आहे? काल्पनिक आहे. पण हे कधी कळेल? जेव्हा तुम्हाला बोध होईल की मन म्हणजे मी सज्जन आहे किंवा मी एकदम प्रामाणिक आहे, ही धारणा तयार केली म्हणून ते दुखलं. तुम्ही जर म्हटले असते मी सामान्य लोकांसारखा माणूस आहे, बोललो असेल काहीतरी खोटं चुकून, जाणते अजाणतेपणाने काही लक्षात नाही माझ्या, पण जाणीवपूर्वक मी खोटं बोलणार नाही, मी तेवढा प्रयत्न करतो. मी सज्जन आहे की नाही, आहे दुर्जन आहे हे तर मला माहीत नाही. हे सगळं तर मला माझ्या सभोवती असलेले लोकच सांगू शकतील. मी कसं सांगू शकेल? आरसा जर नसेल तर तुम्हाला तुम्ही दिसता का? हॅलो? आपण कसे आहोत
हे जर पाहायचं असेल तर आपल्याला काय लागतो? आरसा लागतो. आरसा म्हणजे बाहेरची गोष्ट आहे. बरं, आरसा जर वाकडा तिकडा असेल, बहिर्वक्र असेल, तुम्ही अशी भासाळी दिसाल. आणि अंतर्वक्र असेल तर तुम्ही अशी बारीक दिसाल, चिमुकले. आणि तो जर वाकडा तिकडा असेल तुम्ही असे वाकडे तिकडे दिसाल. शेवटी आरशाच्या इमानदारीवर सगळं अवलंबून आहे. काय अर्थ तुम्हाला? मग तुमच्या समोरचा जो आरसा आहे, तो आरसा तो किती प्रामाणिक आहे त्यावर तो तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दाखवतो. म्हणजे तुम्ही त्याच्या भरोश्यावर राहू शकत नाही. ते बी उलट दाखवतो तो, माहिती तुम्हाला? आरसा कधी सुईचं दाखवत नाही. तुमची डावी बाजू उलटी करतो आणि उलटी बाजू. तुम्ही पाण्यात जरी पाहायला गेले ना, खालची बाजू वर होते, वरची खाली होते. म्हणजे तुमचं प्रतिबिंब हे परफेक्ट तुम्हीच असाल असं नाही. एखाद्याने तुमचं चित्र जरी रेखाटलं, एखाद्याने तुमचं वर्णन जरी केलं, ते त्याच्या मनातली असलेली तुमची प्रतिमा आहे, तुम्ही नाहीये. आरशातलं तुमचं प्रतिबिंब तुम्ही नाहीये. मग ओळखायचं कसं स्वतःला? स्वतःला ओळखण्याची काही गरजच नाही. आपण सर्वजण एकच आहोत. आपण आहोत ते शरीर नाहीये. मला सांगा, वेगवेगळ्या रंगाचे कपडे जर आपण घातले तर आपण लगेच वेगळं होतो का? आणि सगळ्यांनी एकच गणवेश घातला तर आपण एकच होतो का? दुसऱ्यांना एक दिसतो, आपण एक नाही होत. हे सगळा जो खेळ आहे ना, हे प्रपंच जो आहे तो इतरांसाठी आहे, आपल्यासाठी नाही. आपल्यासाठी प्रामाणिकपणाची काहीच गरज नाही. आपल्यासाठी मला सांगा, तुम्हाला स्वतःला स्वतः पाहायची काय गरज आहे? हां, तुम्ही पाहिल्यावर काही बदल करणार आहे का? हां, थोडी दाढीची स्टाईल चेंज कराल, थोडी हेअरस्टाईल चेंज कराल, थोडे कपडे वेगळे घालाल, फार झालं तर श्रीदेवीसारखं थोडं प्लास्टिक सर्जरी कराल. कान, नाक, थोडे गाल इकडे-तिकडे, वाकडे-तिकडे सरळ करून घ्या. बाकी काय कराल तुम्ही? हे बाह्यरंग आहे सगळा. उस डोंगा परे रस नाही डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. किती जरी ऊस वाकडा तिकडा असला, आतला रस कसा राहतो? गोडच राहतो भाऊ, सरळच राहतो. तसं तुमच्या आतमध्ये रस कसा आहे? तो गोडच आहे, तो सरळच आहे, तो सत्याचा आहे, तो आनंदाचा आहे. सत्य चित्त आनंद आहे तो. मग तो जर कायम सच्चित आनंद आहे. तुमचा बल्ब छोटा असू द्या, हिरवा असू द्या, लाल असू द्या, मोठा असू द्या, कसाही असू द्या, बेरंग असू द्या, पण त्याच्यामध्ये प्रवाहित होणारी ऊर्जा, वीज एकच आहे. त्या ऊर्जेला रंग नाही आहे, त्या ऊर्जेला आकार नाही. सगळ्या फ्रीजमध्ये थंड करणार आणि हीटरमध्ये गरम करणार तेच आहे. आणि म्हणून ईश्वर म्हणतो, महादेव म्हणतात किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मीच निर्माण करतो मीच संपवतो. आम्हाला हेच कळत नाही. मी म्हणजे ऊर्जा आणि आमच्या सर्वांमध्ये ऊर्जा रूपाने आपण जिवंत आहोत. म्हणजे आम्ही सगळे एकच आहोत. त्या ऊर्जेने परिधान केलेलं वस्त्र म्हणजे शरीर आहे. मग दुःख शरीराला आहे, ऊर्जेला नाही आहे. पण ज्यावेळेस ती ऊर्जा तुमचं चित्त जोपर्यंत चिकटलेलं आहे शरीराला आणि मनाला, एखाद्या विचारांना, एखाद्या भावनेला, तेव्हा त्रास होतो. खाली जमिनीवर करंट उतरलेला आहे, वीज, आणि तुमच्या पायामध्ये प्लास्टिकच्या चपला आहे. तुम्हाला भीती आहे का? एकदम खेटून आहे, फक्त अंतर आहे. बरोबर आहे? हे अंतर फार महत्वाचं आहे. जोपर्यंत अंतर नाही येत तोपर्यंत तुम्हाला त्रास होणारच आहे. तुमच्या आजूबाजूला असलेली माणसं, त्यांच्यामध्ये आपण आपली ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादा आपल्याला चांगला म्हटला तो आपल्याला बरा वाटतो. एखाद्याने तुमचं कौतुक केलं, सर तुम्ही फार छान कपडे घातले आज, सर तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे हो, तुमच्यामुळे मी सक्सेस झालो, असं जेव्हा कोणीतरी म्हणतं तेव्हा आपले खांदे वर होतात, छाती लगेच समोर 56 इंच. एखादा म्हटलं तुमच्यामुळे वाटोळं झालं, समोर तर ठरवतो तुमचं जीवन कसं असायला पाहिजे. तुम्हाला माहित नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या सल्ल्याची, दुसऱ्याच्या दृष्टिकोनाची गरज का पडते? का पडते? त्याचा दृष्टिकोन माझ्याविषयी काय तुम्हाला कळत नाही तुमचा? आपण म्हणतोय हातल्यान बघ रे, मला ताप आलाय का?
विचारायची गरज नाही, तुला खरंच ताप येईल. शरीराला जरी नसेल आला तर तुझ्या मेंदूला 100% आलेलं आहे. आपण गमतीने एकमेकाबरोबर बोलणं वेगळं, गांभीर्याने ज्यावेळेस आपण असे प्रश्न विचारतो, सांगा मी कसा दिसतो आणि सांगा मी कशी दिसते. आता समोरच्याचा तुमच्याकडून काय फायदा आहे त्याच्यावर अवलंबून. आरसा काही मागत नाही तुमच्याकडून, पण हा आरसा फार अवघड आहे. आज तुमचा पगार झालेला असेल तर तुम्ही फार चांगली दिसणार 100%. आज बायको फार दिवसांवरून माहेरी जर आलेली असेल ती 100% चांगली दिसणार. एवढ्या दिवसांचा विरह जो आहे, एवढ्या दिवसांचं प्रेम साचलेलं आहे, ते वाट शोधतंय. फक्त एक दिवस उलटून जाऊ द्या, आजची चंद्रमुखी उद्या लगेच ज्वालामुखी होत. समस्या आपल्यामध्ये आहे, इतरांमध्ये नाहीये. मग दुःख या जगात आहे पण नाही पण हे तुमच्यावर डिपेंड करतं. आम्ही कसे आहोत, आमच्या गरजा काय आहे, आमचं जीवन काय आहे याची कल्पना नसल्यामुळे याचा शोध आम्ही सतत दुसऱ्याच्या नजरेतून घेत असतो, दुसऱ्याच्या वागण्यातून, दुसऱ्याच्या आपल्याबरोबरच्या व्यवहारातून आपण स्वतःचं आकलन करतो आणि इतरांना आपण आपल्या जीवनाचा आरसा बनवलं म्हणून तुम्ही दुःखी होताय. सद्गुरू काय सांगतात की तुम्ही दुःखी किंवा सुखी होणंच मुळात चुकीचं आहे. हे तुमचा भ्रम आहे. ज्याला सुख होतं, ज्याला दुःख होतं ते मन आहे, ते मनच मुळात भ्रम आहे. ज्याला तुम्ही खुश करू राहिले, जे तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व बनवलं, हे सगळं आपल्या कल्पनेतून साकार झालेलं आहे. तुम्ही तुमच्या मनाचं चित्र काढून दाखवा बरं. चला दाखवा चित्र काढून, तुमच्या मनाचं दाखवा. दुखलं ना ते, माझं मन आज फार प्रसन्न आहे. लक्षात ठेवा, रामदास स्वामी सुद्धा म्हटले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्यांना ह्याच्याकरता म्हणावं लागलं कारण तुम्ही तसं मनाच्या चंगुलमधून सुटतच नाही ना. मग कमीत कमी तिथे प्रसन्न करून त्याचा विषय तरी संपवा. हॅलो, बघा, एखादी गोष्ट सतत तुमच्या मनात, लहान पोरगा असतं घरी गेलं का, पप्पा सायकल. कधी घरी गेलं का पप्पा सायकल. एकदाची त्याच्या मड्यावर घाला, मग तिथून पुढे म्हणतच नाही ती काही. म्हणजे तशीच कोपऱ्याला पडलेली असते. गावाकडची भाषा आहे, मड्यावर घाला. जुनी लोक फार सरळ होती, अशी एकदम मनमोकळी. तेव्हा मड का असं हे बी कळायचं नाही, तेव्हा म्हणायचे ते. मग नंतर मोठं झाल्यावर कळलं मेलेले म्हणजे आपल्याला त्याला मड म्हणतात. ह्याच्या मड्यावर घाला म्हणजे काय, द्यायची इच्छा नाहीये पण द्यायची वेळ आलेली आहे. तसं आहे. म्हणजे दुःख प्राप्त का होतं की जेव्हा आपल्याला जे करायचं नाहीये ते करायची वेळ येते, जे आवडत नाहीये ते मिळतं. मुळात आमच्या ज्या आवडीनिवडी हेच मुळात एक काय आहे, एक भ्रम आहे. आम्ही स्वतः तयार केले एक काल्पनिक वलय आहे. मग सुख आणि दुःखाच्या पलीकडे मी तुम्हाला सांगितलं की खोलवर जा, तिथं काय आनंद आहे. आणि तुमचा जो स्वभाव आहे, माणसाच्या चैतन्याचा जो स्वभाव आहे तो सत्य चित्त आनंद आहे. एका शब्दात उत्तर सांगितलेलं आहे. ईश्वर कसा आहे, सच्चिदानंद आहे. ईश्वर कसा आहे, अनंत आहे. मग तो ईश्वर तुमच्या माझ्यामध्ये आहे आणि तोच आम्ही आहोत, त्याचा अंश आम्ही आहोत आणि आम्हाला पूर्ण व्हायचंय. मग आम्ही आनंदाच्या दिशेने गेलं पाहिजे की सुख दुःखाच्या मागे, हा प्रश्न आहे. मग तुम्हाला आनंद जर मिळवायचा असेल तर तुम्हाला कर्मात रमलं पाहिजे, फळात नाही. मग सद्गुरू काय म्हणता, तुम्ही दुःखी होता कारण तुम्ही काहीतरी अपेक्षा करताय. दुःखाचं जे मूळ आहे ते उपटायचं असेल तर अपेक्षा उपटा. लाभाविन प्रीती करा. लाभाविन जर प्रेम केलं तर तुमचा प्रेमभंग कधीच होणार नाही. सांगा सर, तुमचं माझ्यावर प्रेम असो नाही तर नसो, माझं तुमच्यावर आहे, प्रेमभंग होईल? हॅलो, होईल का? पण तुमच्या डोक्यामध्ये केळी आहे, तुम्हाला असं वाटतं शारीरिक स्तरावर असतं तेवढंच प्रेम असतं. गारे हिंडते आकाशी जीव तिचा पिलापाशी. ती हिंडते आकाशी पण जीव मात्र पिलापाशीच आहे. तिला शरीराने जवळ यायची गरजच आहे असं काही नाही. एकतर्फी प्रेम केलं जाऊ शकत नाही का? हॅलो,
नाही केलं जाऊ शकत. मुळात प्रेम ही एकतर्फीच संकल्पना आहे, दोन्ही बाजूची नाही आहे. दोन्ही बाजूनी जे असतं ना ते नातं असतं, प्रेम नसतं. हे नातं शब्दामध्येच अर्थ आहे. ना तू माझा ना ती माझी, याला म्हणायचं नातं, ज्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही असं ना ते ना ते हे नाते आहे. त्या शब्दाचाच अर्थ आहे. आणि म्हणून आम्ही नात्यामध्ये अडकतो. म्हणतो काय काय सांगू साहेब, सगळ्यात वाईट म्हणजे नातेवाईक. सगळ्यात जास्त जर कोण फसवत असेल, सर्वात जास्त जर त्रास कोण देत असेल, आणि जेवढे जवळचे तेवढा जास्त त्रास. हे खरं आहे, कारण ते शब्दामध्येच आहे नाते. लग्नामध्ये आनंद का नाही आहे? लग्न केल्यानंतर आनंद का नाही होत माणसाला? तेवढा एक दिवस सोडला तर तो बी धांगडधिंगा असतो म्हणून उमजत नाही काही. म्हणून सतत काही ना काही तुमच्या मागं मोठे फोटो काढ, हे कर ते कर, मेकअप कर, कोण रुमाल पुसायला, कोण झाल धरायला, तो कोण फटके वाजवायला. म्हणजे तुम्हाला असं झेलून धरलं जातं दिवसभर, तर तुम्हाला उमजू नये बळीचा बकरा आहे म्हणून. दोघांसाठी लागू होत आहे, असं नाही का पुरुषासाठीच होत. कारण नवरा, नवरा म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ आहे न वरा, याला वरूच नका असा नवरा आहे का? नवरी, हिला वरलंच नाही पाहिजे अशी येते म्हणून नवरी. मराठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझी मराठी आहे बोल कौतुके. मराठी एवढी सुंदर आहे, प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे. बरोबर आहे ना? ज्याच्यापासून दैव लांब जातं त्याला दूर दैव असं म्हणतात. ज्याच्यापासून दैव लांब जातं, दैव म्हणजे चांगल्या गोष्टी, शुभ, कल्याण. दैव म्हणजे कल्याण, दैव म्हणजे शुभ, दैव म्हणजे मंगल, दैव म्हणजे सत्य, दैव म्हणजे कृपा. ज्यावेळेस तुमच्यापासून लांब जाते, जे घडतं त्याला दुर्दैव असं म्हणतात. किती सोपं आहे, शब्दामध्येच अर्थ आहे. तसं दुःख आणि सुख, जे सत्याच्या मार्गावर आहे ते सुख, म्हणजे वाईट मार्गावर दू दू म्हणजे वाईट, वाईट मार्गावर आहे ते दुःख. जे कर्म वाईट मार्गावर आहे ते तुम्हाला दुःख देणारच आहे, मग तुम्ही का करता? जे कर्म सत्य मार्गावर आहे ते तुम्हाला सुखच देणार. अपेक्षा आहे सत्य मार्गावर आहे सुख मिळणार, अपेक्षा आहे वाईट मार्गावर आहे दुःख मिळणार. अपेक्षाच नाही आनंद मिळणार. किती सोपं आहे. आणि मग सद्गुरू म्हणता, आज प्रत्येकाकडे बघा दुःखारलेला आहे, त्याला फक्त बोट लावा, काय रे हा बाजू सडक, तुला काय सोनं लागलंय का? हा, ते मुलं म्हणतात, इरसाल कार्टी कधी कधी पोरींना म्हणतात, तुला काय सोनं लागलंय का? तसं काही लोक फार अशी, तुम्ही त्यांच्या जवळ जर गेले ना, काय हा 1x1चा एरिया घेऊनच येत असतो, नावावरच केलेलं असतं त्याने. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही स्वतः जीवनामध्ये एक काल्पनिक परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता, प्रत्येक जण दुःखात आलेला आहे का? अहंकाराने भरलेला आहे. तुम्ही जेवढा अहंकाराने भराल, अहंकारी म्हणजे काय, दुसऱ्यांपासून आपण अलिप्त, प्रत्येकाला स्वतंत्र पाहिजे. हो, पूर्वी 20-20 लोकांचं कुटुंब असायचं, नंतर काय झालं, भाऊ भाऊ वेगळे झाले, म्हणजे वडील वेगळे झाले, नंतर भाऊ वेगळे झाले, आता नवरा बायको वेगळे होत आहे. तुला ती खोली मला ही खोली, तुझ्या खोलीत वेगळा टीव्ही माझ्या खोलीत वेगळा टीव्ही. का? जी मालिका मला पाहायची तुला क्रिकेट पाहायचं आहे, दोघांच्या एकाच वेळेस. करा, टीव्ही वाल्यांचा धंदा करा, चॅनल वाल्यांचा धंदा करा, तुम्ही व्हा कंगाल. स्वातंत्र्य, समृद्धी आल्यानंतर माणसाला बोध यायला पाहिजे, आनंद निर्माण व्हायला पाहिजे. समृद्धी आल्यावर माणसाला काय पाहिजे? व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे.
आणि मनमर्जीपणा पाहिजे. बघा, जेवढं समृद्धी, जेवढी संपन्नता जास्त, तेवढे वाद जास्त. उलट संपन्नता जास्त असल्यावर वाद काय व्हायला पाहिजे? कारण यांचं काय आहे, त्यांनी वाद करायचं काही कारण नाही. पण माणसाची वृत्ती पहा, जेवढी कमतरता आहे तेवढी शांत राहता, दबून राहता. अरे एक एक ते आपण जे एकोप्यामध्येच आपलं भलं आहे बरं का. हं? ज्यावेळेस स्वतःची संपन्नता निर्माण होते तेव्हा मला वेगळं पाहिजे. हे वेगळेपणाची जी वृत्ती आहे तो अहंकार आहे. आणि तो अहंकार हा तुम्हाला दुःखाला जन्म देतो. बघा, प्रत्येकजण एकटेपणा घालवण्यासाठी कुणी दारू पितं, कुणी मनोरंजन करतं, कुणी मोबाईल बघतं, कुणी एखाद्या कामात रमतं, कुणी फिरायला जातं. काय काय करत नाही सर आम्ही. बरेच जण एकटेपणा घालवण्यासाठी दिंडीला जातात. लोकांना वाटतं लोक भाविक झाले. हं? हं? का हो? बरोबर आहे ना? आणि तिकडे दोस्ती करतात दिंडीमध्येच. जाताना पॅचअप पण तिकडून येताना ब्रेकअप. अशी दोस्ती मग ती मुलांमुलांमध्ये असो, मुलामुलींमधली असो, किंवा स्त्री पुरुषांमधली असो, पुरुषापुरुषांमधली असो, स्त्रिया स्त्रियांमध्ये असो, त्यांनी काही फरक पडत नाही. मुद्दा काय आहे की तुम्ही गरजेपुरते एकत्र येता, म्हणजे दोघंही अहंकारी आहे. गरज संपली की गरज सर्व वैद्य मरू. मग ही परिस्थिती आहे. म्हणून आज आम्ही अहंकाराच्या स्तरावर जगतो, म्हणून आम्हाला दुःख होतं. आणि मग आमचा अहंकार जो पोषित करेल तो आम्हाला आवडतो, आणि आमचा अहंकार जो कमकुवत करायचा प्रयत्न करतो, डिवचण्याचा प्रयत्न करतो, तो आम्हाला आवडत नाही. खरं वास्तविक पाहता तुमचा अहंकार जो डिवचतो, तुमचा अहंकार जो मातीमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो, तोच तुमचा मित्र आहे. पण आम्हाला तो प्रचंड मोठा शत्रू वाटतो. अहंकार, मला सांगा, एखादं पिलू आहे, त्या पिलाला त्या अंड्यातून बाहेर यायचे, ते प्रयत्न करतात. त्या कवचाला ते टोचा मारतं बाहेर येतं. बरोबर आहे की नाही? तो कवच आहे, ते कवच म्हणजे अहंकार आहे. ते जर फुटलंच नाही तर ते गुदमरून मरेल. आणि मरतात लोक गुदमरून. हां, माणसं अहंकारापायीच त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करतात. आज तुम्ही कोर्टामध्ये गेलेत तर 99% जे केसेस इथे कशामुळे आहे? अहंकारामुळे. सामान्य माणसाला प्रचंड अहंकार असतो, अज्ञानी माणसाला फार अहंकार असतो. ज्ञानी माणसाचा अहंकार नसतो, पंडितांकडे असतो, ज्ञानाकडे नसतो. तुम्ही ज्यांना ओळखता त्यांना तुम्ही ज्ञानी समजता, ही तुमची भूल आहे. ज्ञानी माणूस असेल, अहंकारच नसेल. श्रीमंत लोक जे असतात ते किती पण संपत्ती येऊ द्या, जेवढी संपत्ती येते तेवढे ते झुकतात, तेवढे नम्र होतात, तेवढे ते सामान्य होतात. आणि अर्ध्या अवकुंडाने पिळू झालेले आमचे श्रीमंत तेवढे टाईट होतात. अहो, कालपर्यंत अहो म्हणायचा, आता म्हणतो काय रे, काय हो, असं म्हणायचा. का हो पाटील, असं म्हणायचा. म्हणतो काय रे पाटला, हा, म्हणजे नशा चढली. लोकांना दारूची चढते, याला पैशाची चढली. म्हणजे जर तुमची नशा, तुमच्याकडे असलेल्या गोष्टी तुमच्यावर स्वार होत आहे, म्हणजे तुम्ही फार किरकोळ आहात. आपण म्हणतो ना, तुम्ही चमच्यामध्ये थोडंसं पाणी जरी टाकलं तरी चमचा उल्लू होतो. तुम्ही तांब्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर तो थोडंसं सामावून घेतो, साठवून ठेवतो. तुम्ही हांड्यामध्ये भरपूर पाणी टाकू शकता, एका मोठ्या तलावामध्ये तुम्ही भरपूर पाणी टाकू शकता, पण ते सुद्धा फुटू शकतो. पण समुद्रात तुम्ही किती पाणी टाका, काही फरक पडत नाही. कळतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही समुद्रासारखं असलं पाहिजे. किती जरी संपत्ती आली काहीच फरक नाही पडला पाहिजे. किती जरी प्रतिष्ठा मिळाली तरी काही फरक नाही. किती पण लोकांनी नावं ठेवली, बिनलाजा नाही बरं का. बिनलाजा कोणाला म्हणतात? तो खरोखर तसाच आहे, तरी पण कान पड्यासारखं करतो, त्याला बिनलाजा म्हणतात. हे अंतर लक्षात घ्या. कृष्ण पण चोर होता, पण तो माखन चोर होता, हे कंसात लिहा. त्यांनी रुक्मिणीचं
हरण केलं आणि वरण केलं, चोरली नाही रुक्मिणी. हॅलो, बरोबर आहे ना? हरण करणे म्हणजे समक्ष सांगून येऊन जाणे, आव्हान देऊन घेऊन जाणे. मर्द आहे, मर्दांगी आहे, पुरुषार्थ आहे. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की समोरच्याच्या वागण्याने, बोलण्याने, करण्याने आपल्यावरती प्रभाव न होणे, असं अंतर पाहिजे. बरोबर आहे? आणि समोरच्याने नाही ठरवलं पाहिजे की तुम्ही कसे वागले पाहिजे. पैशाने नाही ठरवलं पाहिजे की तुमचं जीवन कसं असलं पाहिजे. अरे हम कल भी राजा थे और भी राजा आहे. भिकारी का असे ना, काही फरक नाही पडत. आतमध्ये माहिती आहे काय आहे, मी काय राजा आहे. तुम्हाला माहित पाहिजे मधून. दुसऱ्याने म्हटलं का अरे तुम्ही ते राजा साहेब आओ, हो. दुसरा काय रे भिकारी आहे, त्याच्याशी कानामागं द्यावीशी वाटते. करतं तुला काही, हा राजासारख्या माणसाला भिकारी म्हणतोस. तुझ्या आधीचा जो आहे ना, त्यांनी तुझ्या डोक्यामध्ये हे किडे घातले राजा असल्याचे, त्याच्यामुळे तो राजा होतच नाही. तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही 60% मार्क पाडलेले, तुम्हाला असं वाटतं तुम्ही टॉपला आहे गावामध्ये, तुम्ही अशा रोबाबात तालुक्याला गेले, आय एम अ टॉपर. तिथे गेल्यावर तुम्हाला असं कळलं का तुमच्या अख्ख्या लिस्टमध्ये 100 पोरांमध्ये शेवटचा नंबर आहे. आता तू टॉपर आहे का डीपर आहे, तूच पाय. म्हणजे आपल्याला अस्तित्व आपलं कळत नाही, आपण काय आहोत. म्हणून आपण नेहमी स्वतःबद्दल आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर आणि मनापासून काय बनवलं पाहिजे, अंतर बनवलं पाहिजे. शरीर काय म्हणते ऐका, मन काय बोलते तेही ऐका, आणि सारासार विचार करा. शांत व्हा, त्यांची बरोबर ऐकत जा, त्यांना लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आज आमच्या आजूबाजूला अशी माणसं आहे की ती काहीतरी करत राहतात. आता जी आवडणारी माणसं आहे ती आवडतच याच्यामुळे का ती आमच्या अनुकूल असं काहीतरी करतात. आम्हाला जे हवं आहे तेच ते करतात. बरोबर आहे? आम्हाला डॉक्टर का बरं आवडत नाही? असं आहे का कोणी डॉक्टरच्या प्रेमात पडलंय? का? हां, तुम्ही त्याचं पेशंट नसाल तर पडू शकता. एखादं पेशंट डॉक्टरच्या प्रेमात पडतं का कधी? नाही. का? कारण तो इंजेक्शन देतो आणि गोळ्या देतो, ते कोणालाच नको आहे. खरं आहे खोटं आहे? आणि एवढं करून नाही भागला तो म्हणतो कापावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. मग तर डोक्यातच जातो तो. खरं आहे खोटं आहे? विचार करा, कारण तो कडू औषध देतो. मग तुम्हाला जो बरं करायला येतो तो तुम्हाला कधीच आवडत नाही. जो आवडत नाही तो खरं तर तुम्हाला बरं करायला आलेला असतो. परमेश्वराने त्याची व्यवस्था त्याच्यासाठी केलेली आहे, पण आम्हाला ते आवडत नाही. हां, आम्ही ज्यावेळेस एखाद्या अंत्ययात्रेवरून परत येतो, आम्हाला कडुनिंबाच्या पाला चावायला दिला जातो, त्याची पानं चावायला दिली जातात. आम्हाला हेच माहीत नाही कडू. लोक जातात आणि बळजबरीने काही ते तोंडात टाकायचं, चोंग करतात, फेकून द्यावे लगेच. लोक करतात म्हणून करतात, आवडत नाही त्यांना ते. पण त्याचा उद्देश काय आहे? त्याच्यामधला जो कडू गुणधर्म आहे, ती जी औषधी आहे, ती त्या प्रेताच्या अवतीभोवती असलेली जी काही नेगेटिव्ह एनर्जी आहे, त्यातील जे काही रोगजंतू आहे, त्या सर्वांचा काय करते? नाश करते. त्याच्यामध्ये एवढी पॉवरफुल काय शक्ती आहे त्या कडूपणामध्ये. तुम्ही जर रोज जर कडुलिंबाचे 10-12 पानं जर खाल्ले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कॅन्सर होणार नाही, होऊच शकत नाही. झाला असेल किरकोळ काळपट तो पण बरा होऊन जाईल. म्हणून तर त्याला अमृत म्हटलेलं आहे. चौथं अमृत आहे ते. पण कसं आहे? कडू आहे. बरं, आपल्या डोक्यामध्ये अमृत कसं असतं? हॅलो, अमृत म्हणजे तुम्ही अमृताची चव कशी, म्हणजे कशी कल्पना केलेली आहे? गुलाबजाम सारखी, बासुंदी सारखी, जलेबी सारखी, ज्याला आम्ही अमृत म्हणतो. मिष्टान्न भोजनाला आम्ही अमृत म्हणतो, कारण अमृताची चव, अमृताहुनी गोड
तुझे नाम देवा म्हणजे गोड. आता मला सांगा, तुम्ही भाकरी खाता बाजरीची, ती खाल्ल्या खाल्ल्या गोड लागते? लागते? थोडी बेचवच लागते ना. हॅलो, लागते ना बेचव. आणि चावत राहिली तर काय होती थोड्या वेळाने? तुम्ही आज कडुनिंबाचा पाला घ्या, चावा चावा, चावत राहा, चावत राहा, शेवट त्याचा काय होतो? गोड होतो. आणि तुम्ही जर काही दिवस खात राहिले तर आपोआप तुम्हाला त्याची काय लागते? गोडी लागते. आवळा आहे, तुम्ही आवळा जर खाल्लात, आवळा कंठी ज्याला म्हणतात, तर सुरुवातीला प्रचंड काय लागतो? आंबट लागतो, एकदम खट्टा. पण खाऊन झाल्यानंतर तुमचं तोंड कसं पडतं? गोड पडतं. लक्षात ठेवा. तो प्रचंड आंबट आहे किंवा कडुलिंब प्रचंड कडू आहे, परंतु तरी तुमच्या जीवनाला, तुमच्या शरीराला गोडी येणार आहे आरोग्याची. तसं आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला कडू वाटतात, त्या गोष्टींमधलं जेव्हा सार आम्हाला कळतं तेव्हा आपोआप त्याची काय लागते? गोडी लागते. तसं मी म्हटलं, डायबिटीज वाल्याला आपोआप कारल्याची गोडी लागते. त्याला माहिती हे नाही खाल्लं तर तिकीट कट. हा, जाणीव महत्वाची, जाणीव. सर, तुम्हाला जाणीव झाली पाहिजे ही, याची मला काय गरज आहे. आपोआप तुमचं तिथं काय होती? त्याची गोडी निर्माण होते. तेव्हा आवड निवड हे आमच्या मनाचं एक काय आहे? भ्रम आहे. आता भ्रम आहे, भ्रम घालवायला काय करावं लागेल? ज्ञान मिळवावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. मग अनुभवातूनच ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानातून भ्रम आणि अज्ञान दूर होतं. तुम्ही प्रकाश केला की अंधार दूर होतो. कळलं? मध्ये असं आहे. म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही जर आज दुःखी होत असाल, तुम्हाला कोणीतरी जर दुःख देत असेल, न आवडणारी लोक तुम्हाला दुःख देत असतील, तर त्याचं कारण ते तुम्ही आहात, तो नाही. कारण तुम्ही त्याला काय केलेलं आहे? तशी संधी दिलेली. एखादा तुमच्याबरोबर भांडायला आला आणि तुम्ही त्याला प्रतिसादच नाही दिला. काही काही घरांमध्ये बघा, अतिशय कजाग स्त्री असते, अतिशय भांडकुदक, पण पुरुष एवढा हुशार असतो ना, तो तिला काहीच म्हणत नाही. ती भांडते भांडते थकते, शेवटी म्हणते, चला जाऊया, मला भांडे यायचे, उशीर झाला मला. तुमचं काय दररोजच आहे, त्यांनी काहीच केलेलं नाही. याच्या उलटे पण असू शकतं. एखादा पुरुष बी कजाग असू शकतो, पण ती स्त्री काहीच बोलत नाही. मुद्दा असा आहे की आपल्याला जीवनामध्ये जर आनंद हवा असेल तर तो ह्या सुख आणि दुःखाच्या पलीकडे, मग तुम्हाला मनाच्या पलीकडे जावं लागेल, विचारांच्या, कल्पनांच्या, चिंतांच्या पलीकडे. त्या चिंता, विचार आपले नाहीये हे नेहमी लक्षात ठेवा. बरोबर आहे? पण तुम्ही त्याचीच जर एकरूप झाले तर मग तुम्हाला सगळा त्रास होणार आहे. जसं आपण नेहमी म्हणतो, पोलीस आले अचानक आणि आपल्या सगळ्यांकडे बघायला लागले, कोण रे, कोण रे तो, हा, कोण आहे तो चोर, हा. तर ज्यांनी चोरी केलेली आहे तर त्या अंगालाच घाम येईल. आपण केलेली नाही, आपण काय एकदम सावसूतपणे उभे राहणार. खरे की कुठे आहे? तसं तुम्हाला याची जेव्हा जाणीव होईल का मी कसा आहे, मी कोण आहे आणि माझं जीवन कसं आहे, तेव्हा समोरचा व्यक्ती काय बोलतो, काय करतो हे तुम्हाला काही फरक पडणार आणि पडायलाच नाही पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, अपत दीप भव. गौतम बुद्ध काय म्हणतात? स्वतःचा दिवा स्वतः बन. तू दुसऱ्याचा मार्गदर्शनाची अपेक्षाच का करतोस? दुसऱ्याचा मार्गदर्शनाचा तुला कधीच लाभ होणार नाही. गुरु सुद्धा मार्गदर्शन नाही करत, तो सोबत घेऊन चालतो. गुरु कधी मार्ग नाही दाखवत, शिक्षक मार्ग दाखवतात. गुरु सोबत चालतो, खांद्यावर घेतो. जो खांद्यावर बसलेला बाळ आहे त्याला काही डोकं चालवायची गरज आहे का? त्याला योग्य अयोग्य काही ठरवायची गरज आहे का? तुम्ही गावाला प्रवासाला निघाले आणि तुमच्या खांद्यावर बाळ आहे तुमचं, ते विचार करतं का आपलं कुठल्या गावाला चाललो, आपण बरोबर रस्त्याने चाललो का चुकीच्या रस्त्याने चाललो? वडिलांच्या खांद्यावर बसलोय म्हणजे योग्यच असणार, संपला विषय. तसं तुमचा मार्ग आणि तुमचा साथीदार, तुमचा गुरु जर तुमच्या बरोबर असेल, कदाचित तो गुरु तुमचा अनुभवी असेल, तर तुम्हाला भरकटायचं काही कारण नाही.
कोणाला काही विचारायची गरज नाही. म्हणजेच आज आपण हे बघितलं की आपल्याला स्वतःचा दिवा स्वतःच बनायचा आहे आणि त्याच्या प्रकाशामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जगात दुःख हे आमच्या शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आहे. आणि म्हणून खरं ते मनाच्या स्तरावर, शरीराच्या स्तरावर दुःख नाहीच आहे. आम्हाला ताप येतो हे चांगलं लक्षण आहे. तुमची प्रतिकारशक्ती त्या जंतूंबरोबर लढते आहे, हे चांगलं लक्षण आहे. ज्याला ताप येत नाही त्याचं वाईट लक्षण आहे. आजार आला ते सुद्धा कळणार नाही. आम्ही ताप पहिला उतरवायचा प्रयत्न करतो. जे वैद्य कुटुंब आहे त्यांना विचारा तुम्ही, त्यांच्या घरामध्ये पहिले 3 दिवस तापाकडे दुर्लक्ष करतात. आमचं सुशिक्षित जे काही घराणे आहेत, नुसतं ताप आला तर लगेच दुसऱ्या मिनिटाला डॉक्टर असतो, तो लगेच पॅरासिटामॉल देतो. म्हणजे आता कुठेतरी सैन्य लढायला सुरुवात झाली, यांनी बॉम्ब टाकून दिला, टाकलं मारून, समोरचंही मारलं आणि इकडचंही मारलं, दे अँटीबायोटिक. आम्हाला कळतच नाही आम्ही काय करतोय ते. मग याचा फायदा हे मार्केटिंगवाले घेतात, हा समाज घेतो. म्हणून अज्ञानातून बाहेर येणं हाच तुमच्या जीवनामधला आनंदाचा पहिला मार्ग आहे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे. स्वतःचा दिवा स्वतः बना आणि दुसऱ्याला हे ठरवण्याची संधी नका देऊ की तुम्ही कसे आहात. तुम्ही स्वतः त्याचा अनालिसिस करा, रोज शोधा, काल मी कुठे होतो, आज मी कुठे आहे. काल जे करत होतो तेच आज करतोय का? काल माझा जो आनंद होता तो आज आहे का? त्याच्यापेक्षा माझा आनंद वाढतोय का? हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते जर आम्हाला कळत नसेल, मग जन्माला आला हेला आणि शेवटी तुम्हाला माहितीच आहे, पाणी वाहून तो हेला कोण आहे, तो हेला कोण बनणार आहे, हे फार महत्वाचं आहे. राईट? तुम्हाला बनायचंच असेल तर ज्ञानेश्वरांचा रेडा म्हणा, ज्यांनी वेद बोलले, पाणी वाहणाऱ्या हेला बनू नका, म्हणजे तुमचा जन्म वाया जाईल. हां, लक्षामध्ये. आणि मग हा जन्म जर वाया जाऊ द्यायचा नसेल, मरणाच्या समयी जेव्हा कधी येईल, आज संध्याकाळी काय येणार, आत्ता काय येणार, कधी पण येवोत, मी आनंदी आहे, मी आनंदाने त्याचा स्वीकार करायला तयार आहे. संपलं सगळं, तुमचं दुःखच संपलं. सर्वात मोठं दुःख काय? मृत्यू. ज्याला मृत्यू कळला त्याला जीवन कळलं. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही आज जर काही करू शकता, आनंद कुठे आहे? दुसऱ्याच्या सेवेत आहे. आनंद कुठे आहे? सत्कर्मामध्ये. आनंद कुठे आहे? कल्याणामध्ये आहे. आनंद कुठे आहे? सत्यामध्ये आहे, सत्संगामध्ये आहे. चांगल्या विचारांनी मन प्रफुल्लित होतं, वाईट विचारांनी, कारस्थानांनी मन दुःखी होतं, विकृत होतं. आणि म्हणून यातून जर बाहेर पडायचं असेल तर आम्ही आनंदाच्या मार्गाला गेलं पाहिजे. आणि आनंदाच्या मार्गाला गेल्यानंतर आम्हाला दुःखी करणारं कोणी शिल्लक राहतेच नाही. मधल्या करवंटीने ते खोबरं करवंटीला सोडून देतं तेव्हा ते त्यातून मुक्त होतं आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्याला प्राप्त होतं. यालाच मुक्ती असं म्हटलेलं आहे. शरीर आणि मनापासून अंतर निर्माण होणं, कामना आणि वासना यातून मुक्त होणं म्हणजे मुक्ती आहे. ज्याची अशी मुक्ती झाली त्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. धन्यवाद.